नवी मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं। सीसीटीव्ही यंत्रणेसह शाळा, अग्निशमन केंद्र, ग्रंथालय करण्यात आलं। घणसोली, ऐरोली, खाडीपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा शिलान्यास करण्यात आला। जळगावच्या चोपडा शहरातल्या अनेक मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। हे रस्ते त्वरित दुरुस्त करावेत यासह इतरही समस्यांबाबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप सुरेश पाटील यांनी मुख्याधिकारी अर्पित चौहान यांना निवेदन दिलं। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये महावितरणनं वीज बिल न भरणाऱ्या 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला। गेल्या 15 दिवसांपासून वीज तोड मोहीम सुरू करण्यात आली आहे, तर वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी चोरून वीज घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महावितरणनं दिला। नवी मुंबई महापालिका ऐरोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार आहे आणि या पुतळ्याचा शिलान्यास समारंभ अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ऐरोली, घणसोली, तांबीज मार्गावरचा खाडीपूल बांधणी कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन केलं। साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये 142 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। महायुतीतर्फे होणार असलेल्या या कामांमुळे कोरेगाव शहराचा कायापालट होणार असल्याचं महेश शिंदे म्हणाले आणि एकंदरीत लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामांचा धडाका पाहायला मिळतोय। पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातल्या विनापरवाना लोकनाट्य कला केंद्र बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी केली आहे। याकडे पोलीस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करते, त्यामुळे प्रशासनासह उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे लेखी तक्रार केल्याचं सांगितलं आणि याची दखल न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला।